हॅलो गाईज. बघा, आज आपण नॅव्हरेटचा पार्ट 2 करणार आहे. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये मी सांगितलं होतं काय काय तुम्हाला करायचं आहे. ते तुम्हाला स्वतःहून म्हणजे कन्सेप्ट वगैरे बुक लिहायचं आहे. ठीक आहे. आणि काही काही फॉर्म्युले आहेत ते पण तुम्हाला करायचे आहे. बघा, जर एखाद्या व्यक्तीने 90 किलोमीटर अंतर 45 किलोमीटर प्रति घंटा या वेगाने कापले. ठीक आहे. आणि 150 किलोमीटर दुसरे अंतर 50 किलोमीटर या वेगाने पार केले, तर संपूर्ण प्रवासासाठी किती वेग असेल? खूप इझी प्रश्न आहे. बघा, काही नाही करायचं. सुरुवातीला किती वेग आहे? 90 किलोमीटर त्याला पार करायचा आहे. त्याला किती वेळ लागेल? इथे इथे लागेल त्याला 2 तास. ओके. नंतर किती आहे? 150 किलोमीटर आहे आणि इथे 50 आहे. इथे किती लागेल त्याला? 3 तास. आता तो विचारते की संपूर्ण प्रवासासाठी त्याचा सरासरी वेग काय? इझी आहे. टोटल दूरी किती झाली आपली? ती झाली 90 आणि 15, ते किती झाली? 240. ठीक आहे ना. आणि वेळ किती लागला त्याला? वेळ लागला 3 आणि 2 5. याला डिवाइड करा. ठीक आहे ना. डिवाइड करून किती येऊन जाईल? नेहमी 48. ओके. इझी होता प्रश्न. ठीक आहे. सेकंड प्रश्न. एका संस्थेत 50, 60, 25, 40 आणि 70 विद्यार्थी असलेले 5 वर्ग आहेत. या 5 वर्गांची उत्तीर्णाची टक्केवारी 20%, 25%, 20%, 10%, 30% आहे. संस्थेतील प्रत्येक वर्गात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याची सरासरी शोधा. खूप इझी आहे. बघा, हा प्रश्न तुम्ही कराल, मी तुम्हाला सांगतोय कसं करायचं आहे. ठीक आहे. बघा, सुरुवातीला बघा, सगळ्यात अगोदर एक सांगतोय. हे माहिती आहे का? बघा, यांचे आपण काय घेतलेलं आहे? पर्सेंटेज घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज घेऊन त्याला 5 डिवाइड करायचं आहे. जर यांची आपण टोटल केली आणि तेव्हा त्याला 5 डिवाइड केलं, तेव्हा आन्सर मध्ये का 55 जवळपास येईल. पण पर्सेंटेज घेतले ना, खूप कमी होईल. तर पर्सेंटेज हा 55 ऑप्शन राहणारच नाही ऑप्शन मध्ये, हा गेला. ठीक आहे. अजून मी सांगतो, हा खूप दूरचा ऑप्शन झाला. यांची सरासरी माहिती आहे का? 55 येऊ शकते. पण याच्या पर्सेंटेजची सरासरी, लहान व्हॅल्यूची सरासरी कधीही माहिती आहे का? 55 येणार नाही. ठीक आहे ना. सुरुवातीला किती आहे? 50. याचं 20% म्हणजे ते किती होणार? ते होणार 5 दुनी 10. मग काय म्हटलं? 60च्या 25% म्हणजे ते किती होणार? ते होणार 15. ठीक आहे. आणि मग काय म्हटलं? 25च्या 20% म्हणजे ते किती होणार? ते होणार तुमचं 5. आणि मग काय म्हटलं की 40चं किती? 10. ते किती होणार तुमचं? 4. आणि 7 या 21. समजलं? 7 या 21. याला डिवाइड किती करायचं आहे? डिवाइड किती करायचं आपल्याला? याला 5 ने डिवाइड करायचं आहे. पहिले जोडून घेऊ का आपण? ठीक आहे. चला, पहिले आपण जोडून घेऊ. हे किती झाले? हे तुमचे झाले 20, हे झाले 30. ठीक आहे ना. आणि हे किती झाले? 25. म्हणजे किती होईल? 55. 55 भागीला 5, तर किती येईल? डायरेक्ट याचा आन्सर येईल 11. कळलं? हा प्रश्न करायचा होता. ठीक आहे. काही काही क्वेश्चन बेसिकली पण सांगितलं, म्हणजे कसं, मला हे कॉल्स आले होते तर म्हणे डायरेक्ट तर ठीक आहे म्हणे, पण थोडे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते आम्हाला बेसिक पासून पण सांगा म्हणे. म्हणून मी आज माहिती का लॅपटॉप वगैरे सगळं रेडी झालंय, तर मग मी काय केलं, पूर्ण बेसिक पासून सांगत आहे. ओके. चला, ठीक आहे. एक मिनिट गाईस. नेट ऑफ. चला, काय म्हणतात तो? 6 महिलांपैकी 72 किलोग्राम वजन असलेल्या एका महिलेच्या जागी. हा बघा, पहिले तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे ना. आठवण ठेवा, कन्सेप्ट आहे ना, चांगल्याने लिहून ठेवा. काय म्हणताय? माणूस माणूस प्लस संख्या. ठीक आहे ना. जेव्हा माणूस संख्या सांगतो इंटू वाढणारा वजन. बघा, आठवण ठेवा, जर इथे किलोग्राम वाढते, किलोग्राम जर वाढते, तर आठवण ठेवा माणूस जो आहे ना येणारा, तो नेहमी काय असेल? मोठा असेल. ठीक आहे ना. जर माहितीये का ऍव्हरेज जर वाढणार, तर आठवण ठेवा मोठा असेल. कारण माहितीये का, हा एक्स्ट्रा असेल ना, तो काय करतो? सगळ्यांना थोडं 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 आपलं पार्ट देतो. आणि माहितीये का, माणूस जर लहान असेल तर नेहमी काय होणार? संख्या इंटू घटणारा वजन. ओके. चला, हे तर जनरली आम्ही तुम्हाला कन्सेप्ट मध्ये सांगतो. हम्म. काय प्रश्न होता? 6 महिलांपैकी 72 किलोग्राम वजन असलेल्या एका महिलेच्या जागी जेव्हा सरासरी 2 ने वाढते, काही नाही करायचं. कितीने वाढलं? बघा, 2 किलोग्रामने वाढलं. मी सांगितलं हा मोठा आहे म्हणून माहिती आहे का, 72 मध्ये ऍड होईल. हे जे 72 आहे ना, हे 72 आणि 72 सोबत इक्वली करून टाकलं. ठीक आहे. आणि 6 महिन्यामध्ये किती वाढलं? त्याचं 2 किलो. म्हणजे 6 महिन्यामध्ये 2 वाढलं म्हणजे किती? 12 किलोग्राम आहे ना, त्यांनी एक्स्ट्रा आणलं होतं. ते 12 किलोग्राम याला याचं वापस करून द्या, तर ते झालं तुमचं 84. ओके. कळलं? असा आहे ते प्रश्न. ठीक आहे. चला, जाऊ समोर मध्ये. हा प्रश्न खूप मस्त आहे.
आणि हा इम्पॉर्टंट करून ठेवा, ठीक आहे. हा प्रत्येक प्रश्न प्रत्येक एक्झामला येतोच. तापमान मला प्रश्न आहे, मी इथे लिहून देतो तो तापमानावर आधारित प्रश्न. तापमानवर आधारित प्रश्न. चला तुमच्याकडे 30 सेकंद देतो, मला हा आन्सर काढून दाखवा. आहे तुमच्याकडे 30 सेकंड. चला ठीक आहे. बघा काय म्हणताय तो प्रश्नामध्ये, द ॲव्हरेज ऑफ टेम्परेचर ऑन मंडे, म्हणजे बघा मी मराठीत सांगतो, सोमवार प्लस मंगळवार आणि बुधवार, मंगळवार आणि बुधवार, ठीक आहे ना. याचं किती दिलं आहे त्यांनी 32. 32 आहे तर 32 इंटू 3 होऊन जाईल, ठीक आहे ना. चला ठीक आहे. नंतर काय म्हटलंय, टेम्परेचर संडे, मंडे आणि ट्युजडे, ठीक आहे ना. ट्युजडेचं दिलंय म्हणजे काय दिलंय त्यांनी, रवी, सोम आणि मंगळ याचं दिलं आहे ना, मंगळ. याचं किती दिलं त्यांनी, 36 इंटू 3, ठीक आहे. मग काय म्हटलं, टेम्परेचर संडेचं 39 आहे तर टेम्परेचर बुधवारचं किती होतं बघा, मी तुम्हाला सांगतो. सोमवार इथून गेलं, मंगळवार इथून गेलं, ठीक आहे. तर हे किती अंतर आलं, रवी मायनस बुध, हा ना, रवी मायनस बुध, याच्यामध्ये किती अंतर आलं बघा. हे तुम्ही गुणाकार कराल ना तरी तुमचं माहिती आहे का तेवढंच अंतर येणार आहे, काही नाही करायचं. संख्या करण्याची गुणाकार नेहमी समान असली, इथे किती असलं, 3 असले, तर यांचं डायरेक्ट अंतर घेऊन घ्या. याचं अंतर किती होऊन जाईल, 4 आहे ना. मग काय कराल तुम्ही, 4 या 12, याचं अंतर किती आलं, 12, ठीक आहे ना. याचं अंतर आलं 12. आणि इथे बघा संडेचं दिलंय 39. संडेचं आपल्याकडे किती दिलंय, 39 मायनस बुधवार इज इक्वल टू किती, 12. ह्या 12ला इकडे ट्रान्सफर करा, हा बुधवार. आणि माहितीये का 39 मधून जर 12 मायनस केले तर बुधवारचा आन्सर येईल किती तुमचे, 27. हे माहितीये का स्टेप माहितीये का, डायरेक्ट फास्ट 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 करायची म्हणजे लवकरात लवकर आन्सर येते, ठीक आहे ना. ही स्टेप मी तुम्हाला इथे काउंट कापायला शिकवली बघा. तुम्ही कराल 32 इंटू 3 ते किती होऊन जाईल, 96. आणि 36 या 3 ते किती होऊन जाईल, 108, ठीक आहे ना. इकडचे 4 आणि तिकडचे 8 झालं ना, 12चा फरक. मी तर डायरेक्ट सांगितलं यांचं अंतर घ्यायचं, गुणीला 3 करायचं, तेवढंच आन्सर येईल, ठीक आहे. चला हा प्रश्न होता, अजून इकडे समजून देतो कारण हा प्रश्न माहिती आहे का खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. चला बघा काय होतं, सोमवार, मंगळवार आणि बुधवार याचं टेम्परेचर दिले होते किती, 32. आणि 3 दिवस आहे तर 32 ते किती होते, ते होते 96, ठीक आहे. मग काय दिलंय, रवी, सोम आणि मंगळवार याचं सुद्धा दिलंय 36 इंटू 3. तर आपण काय करायचं, जेव्हा गुणणारी संख्या सेम आहे ना तर याचं अंतर काढायचं. 32 आणि 36 अंतर किती आलं, 4 तिया 12, ठीक आहे ना. मग बघा रविवार मायनस बुधवार यांचं अंतर आपल्याला मिळून गेलं आहे तर किती आहे तो, 4 तिया 12. आणि इथे बघा आपल्याला रविवारचं दिलं आहे किती आहे ते, 39. तर रविवारच्या जागेवर रविवारचं ठेवलं, मायनस बुधवार इज इक्वल टू 12, ठीक आहे ना. मग काय केलं, 12ला नाही तिकडे नाही, गोष्ट एकच आहे, ठीक आहे. 39 मायनस 12 केलं तर बुधवारचं किती येईल मग, 27. आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, ओके. चला हा क्वेश्चन तुम्हाला 30 सेकंड देतोय, लवकरात लवकर सॉल्व्ह करा, इझी आहे प्रश्न. आठवण ठेवा कॅल्क्युलेशन आहे ना जास्तीत जास्त तुम्ही करा म्हणजे तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, ओके. चला बघा सांगून देतो मी. आन्सर किती आहे, 63 आहे. पण कसा आला चला ठीक आहे बघा. एका महाविद्यालयीन फुटबॉल संघातील 9 सदस्यांचे वजन दिलं आहे, ठीक आहे ना. जर सरासरी वजन 56 आहे तर खूप इझी आहे बघा. आणि 9 इंटू काय करायचे, 56 करायचं, ठीक आहे. तुम्हाला इथे एक व्हॅल्यू मिळेल, एक तुम्हाला एक व्हॅल्यू येईल ते ठेवायची. मग काय करायचं, या सगळ्यांना जोडायचं, जेवढे पण जोडणं होत ह्यांचं नाही का, हे जे संख्या आहे यांना जोडायचं आणि यांचं अंतर घटून द्यायचं. आन्सर किती येऊन जाईल, 63. कॅल्क्युलेशन आहे ना म्हणून तुम्हाला सांगत आहे की तुम्ही करा. प्रॅक्टिस माहिती आहे का एक्झाम मध्ये तुम्हाला आला पाहिजे प्रश्न, ठीक आहे. स्टेप मी सांगून दिली आहे तुम्हाला, ओके. हा बघा अशी लेवलचे प्रश्न मी सांगतो जे हार्ड लेवलचे आहे. चला इथे काय म्हटलंय, द ॲव्हरेज ऑफ 8 नंबर, म्हणजे मी सांगतो तुम्हाला, औसत दिलं आहे, सॉरी सरासरी दिली आहे 8 संख्यांची. 8 संख्यांची सरासरी किती म्हणताय तो, 72 म्हणत आहे. 8 संख्येची सरासरी 72 आहे. फाइंड द लिस्ट नंबर, म्हणजे लहान नंबर, लहान नंबर शोधा, लहान नंबर, एक मिनिट, लहान नंबर शोधा. जर माहिती आहे का तो,
काय म्हणत आहे, लहान नंबर माहिती आहे का, हा जो लहान नंबर आहे हा पूर्ण टोटल नाही का, जेवढी पण टोटल आहे त्याच्या 1/16 भाग आहे. हा त्याचा किती आहे, 1/16 भाग आहे. तर आपल्याला लहान नंबर शोधायचा आहे. खूप इझी आहे बघा, सांगतो तुम्हाला. यांना हटवून देऊ, पहिले पहिले आपण एव्हरेज काढून घेऊ. एव्हरेज किती येईल ते बघून घ्या. पहिले आपण 8 गुणिले आपण 72 करू. तर ते किती झालं, ते तुमचं झालं 401 मीटर, 576. सांगू तुम्हाला बघा, 8 दुनी 16, हातचा आला 1, 8 की 7 56, 56 आणि 1 किती झालं 57, किती झालं हे 576. आता काय म्हणताय, हे झाली आपली टोटल. ठीक आहे, आणि तो काय म्हणताय, जो छोटा नंबर आहे तो माहिती आहे का, टोटलचं किती 1/16 आहे. म्हणजे काही नाही करायचं आहे, 576 ला हे जे 576 आहे ना, याला 16ने डिवाइड करायचं आहे. याला जर 16ने डिवाइड केलं तर डायरेक्ट आन्सर 36. समजलं की करून दाखव. चला करून पण दाखवतो बघा. करून दाखवू का? चला बघा, 16 1 16, 16 3 48, 48 आणि इकडचे किती, ते 2 आणि 3 किती झालं 96. आणि मग 16 किती होते, 16 96. आन्सर किती आलं 36. ओके. अजून इकडे सांगू का, चला एक सांगून देतो, जर तुम्हाला नाही कळलं असेल तर बघा. ब्लॅक पेनने सांगतो बघा. काय म्हणतात तो, 8 संख्याचं तुम्हाला सरासरी दिली होते. 8 गुणिला किती झालं, ते झालं तुमचं 72. ठीक आहे ना, 8 गुणिला 72 किती होते, 576. ओके, 576. आता बघा, तुम्हाला जर नाही समजलं ना तर अर्ध अर्ध पण करता येते माहितीये का. बघा मी जास्त मला माहिती आहे, याच्यामध्ये माहिती आहे का, 24 गुणिला 3 आहे आणि इथं किती 8 आहे. जर मी याला 8ला हे 3 दिले ना, तर हे काय माहितीये का, हा 24चा वर्ग होऊन जाईल. आणि बघा हा 24चा वर्ग आहे, पण तिथे थोडं चाललं पाहिजे दिमाग. चला ठीक आहे. आलं हे माहितीये का, सगळ्या संख्यांचे टोटल आहे. सगळ्या संख्यांचे काय आहे, टोटल आहे. तो काय म्हणतो, लहान नंबर शोधा. लहान नंबर शोधा जो की माहिती आहे का, हा टोटलचा 1/16 म्हणजे 576 याच्या 1/16 आहे. आणि हे जर कापलं तुम्ही तर डायरेक्ट आन्सर किती येतो, 36. ओके. चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. हा क्वेश्चन माहिती आहे का, लेवल 4 मध्ये आहे. आपण हार्ड लेवल मध्ये टाकला या क्वेश्चनला. जर तुम्हाला जमत असेल तर करा, नाही तर मी हार्ड मध्ये याला करून देईल. ठीक आहे, मस्त आपण शॉर्ट मेथड मी सांगितल्याची. ठीक आहे. ओके. हा क्वेश्चन इथे इम्पॉर्टंट लिहा, हा मस्त इम्पॉर्टंट आहे. कारण जर इथे तुम्हाला कॅलेंडरचे कन्सेप्ट नाही माहित असेल तर तुमचे प्रश्न इथे चुकणार आहे. ठीक आहे, 30 सेकंड देतो मी तुम्हाला, करा प्रश्न लवकर. 30 सेकंदामध्ये तुम्हाला हा प्रश्न येऊन जाईल. चला मी सांगून देतो बघा. काय म्हणताय, एका ग्रंथालयात रविवारी किती सदस्य येतात, 510. आणि इतर दिवशी किती असतात, 240 लोक अभ्यास करतात. ओके. रविवार पासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज अभ्यासातली सरासरी किती. खूप इझी आहे, आठवण ठेवा आपण की महिना माहित आहे का, महिना ज्या वार पासून सुरुवात होतो, ज्या वार पासून सुरुवात होतो ना, तो वार माहिती आहे का, महिन्यात 5 वेळा येतो. म्हणजे किती येणार, रविवार किती येणार, रविवार येणार 5. रविवार येणार 5. 5 गुणिला किती, 510. ठीक आहे. मग त्याच्यानंतर किती, 240. आता बघा महिन्या कितीच्या आहेत, 30 दिवसाच्या. त्याच्यामध्ये 5 रविवार आले तर बाकी दिवस किती येईल, बाकी दिवस येतील ते येतील तुमचे 25. आणि 25 गुणिला किती होणार, ते 240. ठीक आहे. आता बघा याचा गुणाकार करायचा आहे. इथे किती येईल तुमचं, 30 येईल. ठीक आहे, 30 येईल. 6 6 12 14. बघा एक क्वेश्चन सांगू का तुम्हाला इथे. 8 आणि किती झालं, 5 13 13 आणि 15. हा बघा तुम्हाला एक सांगतो, हा प्रश्नामध्ये माहिती आहे का, प्रश्न जर नाही केला ना तरी सांगतो बघा. शेवटी तुम्हाला 3ने डिवाइड करायचं आहे ना, 30ने डिवाइड करायचं आहे ना इथे. म्हणजे जो पण तुमचं व्हॅल्यू आहे 30ने डिवाइड करायचं आहे. इथे माहिती आहे का, 30ने ऑप्शन फक्त एकच आहे बघा. हे किती झालं, 6 आणि 6 आणि 12 हा नाही जात 30ने, 3ने सॉरी, हा सुद्धा नाही जात. 8 आणि 2 10 आणि 5 आणि 2 6 नाही. हा बघा 8 आणि 5 13 आणि 2 15, फक्त यालाच माहिती आहे का भाग जातो. ठीक आहे. एक्झाम मध्ये असं पण करता आलं पाहिजे. चला आता समोर जाऊन, हे झाली आपली ट्रिकी मेथड. आता बघा बेसिक पण सांगून देतो. ठीक आहे, हे 30 दिवस झाले टोटल. आता यांचा गुणाकार करायचा आहे, झिरोचे आज बघा यांचा गुणाकार मी खाली सांगतो. ठीक आहे ना, 5 गुणिला 510 हे किती होईल,
हा 0 51 5 1 5 आणि 5 5 25. ओके, 5 5 25 मग किती दिलाय? आता बघा यांची गुणाकार करता येते का तुम्हाला? काही नाही. 24चा वर्ग घ्या आणि त्याच्यामध्ये 25 जोडून घ्या, किंवा 25चा वर्ग घ्या आणि त्याच्यामध्ये इकडं 25 मायनस करून घ्या. 25चा वर्ग किती होते? 600. 625 होते. 625 मधून जर 25 मायनस केलं तर किती होऊन जाईल? 600. डायरेक्ट इझिली 6000. ठीक आहे ना. हा इकडचा आला म्हणजे किती? 25 गुणिला 24. आता याला करून घ्या. 8 5 इकडे गेलं 8550. आणि याला काय करायचं आहे? 30ने डिवाइड करायचं आहे. ओके, 30ने याला डिवाइड करून घ्या. किती येईल? 3 दुनी 6. ठीक आहे, उरला किती? 1 3 5 एक मिनिट. 3 दुनी 6. ठीक आहे ना, उरले किती? 2 3 8 24 आणि 3 5 15. आलं का बरोबर? अजून इकडे सांगून देतो, थोडासा किचड मचड झालाय. चला ठीक आहे ना. किती होते? संडे किती आले होते आपल्याकडे? 5 आले होते. 5 गुणिला 510. ठीक आहे, हे किती होईल? 0 5 1 5 आणि 5 5 25. ठीक आहे, आणि बाकी दिवस किती उरले तुमचे? 25 उरले. ठीक आहे ना. 25 गुणिला किती आहे? 240. हे किती होते तुमचे? 25 गुणिला हे होते तुमचे 6000. ओके, टोटल गेले तर किती झाले आपले? टोटल झाले 8550. भागीला दिवस किती होते? 25 आणि 5 हे झाले 30. शून्याने शून्य गेला. ठीक आहे ना. मग किती होते? 8 5 5. याला आपल्या 3ने भाग द्यायचा आहे. 3 दुनी 6. ठीक आहे, किती उरले? 2 3 8 24. बघा आन्सर इथे आलाय पण. ठीक आहे, 3 8 24 उरला 1, हा आला 5 खाली. 3 5 15. आन्सर किती आला तुमचा? आन्सर आला 285. पण मी असतो ना, मी बघितलं की 30 ने ऑप्शन आला, हा पण ऑप्शन नाही, हा पण नाही, हा पण नाही, हा डायरेक्ट आन्सर होता. कळलं का? ओके, चला ठीक आहे, बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, एवढेच क्वेश्चन आहे. हा झाला ॲव्हरेजचा. माहिती आहे का? पार्ट 2. एक मिनिट गाईज, तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या ते सांगून देतो. बघा, हा झाला माहिती आहे का? ॲव्हरेजचा झाला पार्ट 2. आपण पार्ट 1 थोडा वेळ अगोदर केलं आणि हा झाला पार्ट 2. जर तुम्हाला माहिती आहे का ॲव्हरेजचे प्रश्न करायचे आहे ना, तर जास्तीत जास्त कोणतीही माहिती आहे बेसिक बुक बघा तुमच्याकडे असेल तर. नाही तर माहिती आहे का, RS अग्रवाल माहिती आहे का? मराठीमध्ये सुद्धा येते आता. ठीक आहे ना, RS अग्रवाल मराठीमध्ये सुद्धा येते, ते पण करा. कारण माहिती आहे का, PYQ तर मी पूर्ण सॉल्व्ह करून दिलेलं आहे, पण मला असं वाटत नाही की याच्याने तुमचं भलं होईल. हा, रिपिटेशन म्हणजे कसं 80% तुमचं क्वेश्चन सेम रिपीट मिळेल, पण जे नवीन 20 प्रश्न बनणार ना, ते तुम्ही कुठून आणणार? म्हणून माहिती आहे का, RS अग्रवाल किंवा कोणतीही सचिन ढवळे सर नाही का, त्यांची बुक सुद्धा चालते. कोणती माहिती आहे का, एक बेसिक बुक आहे ना, ते सुद्धा कम्प्लीट करा. ठीक आहे ना. बघा, PYQ प्लस बेसिक बुक इज इक्वल टू मॅथ्स रिझल्ट. कळलं ना? इथं PYQ तुम्ही पूर्ण खतरनाक लेवलमध्ये सांगत आहे. ठीक आहे, म्हणजे बेसिक पण सांगत आहे आणि उडवायचं कसं ते पण सांगत आहे. पण आठवण ठेवा की तुम्हाला एक बेसिक बुक नाही का करणं गरजेचं आहे. नाव सांगू का तुम्हाला? चला ठीक आहे, बघा नाव सांगतो तुम्हाला. एक तर तुम्ही घेऊन घ्या RS अग्रवाल. ठीक आहे, नाहीतर मग सचिन सरची बुक आहे, सचिन ढवळे सर, ते पण चालतात. नाहीतर मग वसे सर आहेत, त्यांची ते पण चालतात. हे 3-4 पैकी कोणतीही एक बुक तुम्ही माहिती आहे का फॉलो करा. म्हणजे तुमचं माहिती आहे का कन्सेप्ट आहे ना, ते बिल्ड होईल. आणि कन्सेप्ट बिल्ड होणं ते गरजेचं आहे. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच थांबू. मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके.